चला तर स्वागत आहे तुमचं संगीता's किचन चॅनलमध्ये। आज करत आहोत आपण कटलेट। त्यासाठी घेतले मी पोहे, याला पाण्यात टाकून घेणार आहोत। हे बघा स्वच्छ धुवून आता ह्याला एक 5 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। आणि इथं कोथिंबीर, अद्रक, लसूण ठेचून घेतलाय आणि एक कांदा घेतलाय मोठा, 2 बटाटे शिजवून घेतलेत आणि हिरवे वाटाणे वळले आणि हिरव्या मिरचीचा ठेचा थोडासा टाकणार आहे मी आणि ब्रेडचा क्रम। हे गव्हाचं ब्रेड आहे। आता आपण बटाटा बारीक करून घेणार आहोत ह्याच्यानं। हे बघा आता पोहे घेत आहे मी। छान भिजून झाले। आता टाकत आहोत कांदा, अद्रक लसूणची बी ठेचून घेतले, बारीक करून घेतले, भरपूर असं कोथिंबीर, आता टाकत आहोत हिरवे वाटाणे, बटाटा किसलेला, हिरव्या मिरचीचा ठेचा थोडासा, टाकत आहोत मीठ, एक अर्धा चमच धना पावडर, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आहे। आता याला छानसं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता ह्यात टाकत आहोत आपण 2 चमच कॉर्नफ्लॉवर। हे बघा हे असं मळून झालेलं आहे। आता आपण इथे 2 चमच कॉर्नफ्लॉवर घेत आहोत। त्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा हे छानसं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण इकडे तेल गरम व्हायला ठेवलंय। आता आपण इथं छोटे छोटे कटलेट तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे का अशा पद्धतीने मी पूर्ण तयार करून घेतलेले आहे। आता आपण तेल पण गरम झालेलं आहे आपलं। तर एक एक ह्याच्यामध्ये डिप करून ह्याच्यामध्ये आपण तेलात सोडणार आहोत। बघा पलटून घेणार आहोत आपण। सोनेरी कलर उतरून तळणार आहोत आपण। हे बघा कलर किती छान आला सोनेरी। आता आपण हे काढून घेणार आहोत।
हे बघा दुसरा गाणं टाकला मी. हे बघा आपले कटलेट रेडी झालेत बघा. किती छान सोनेरी कलर आले. हे बघा आपलं ताट रेडी आहे आणि छान खुसखुशीत झालेत कुरकुरीत म्हणजे. हे बघा हे शेजवान चटणीसोबत खूपच छान झालेत चवीला. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. चला तर मग आवडलं तर शेअर करा, लाईक करत जावा, सबस्क्राईबर करा, कमेंटमध्ये सांगा कसे वाटले. चवीला खूप भन्नाट झालेत बरं का. तुम्ही एकदा ट्राय करा.